नमस्कार, मी अरुणा तुमचे इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भेंड्याची भाजी। तर गॅस चालू करते मी अगोदर। साहित्य सांगते। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि हे खोबऱ्याचं थोडंसं वाटप घेतलंय मी। खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि गरम मसाला पावडर टाकून हे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। लाल तिखट मसाला, जिरं, मोहरी, हळद आणि गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ आणि ही भेंडी आहे धुवून पुसून मी त्यांना म्हणजे सुकी करून त्यांना कापून घेतले। आता मी तेल टाकते। कढीपत्ता टाकते। भेंड्याची भाजी करताना एक लक्षात ठेवा, त्या भेंड्याला जराही पाणी नसलं पाहिजे। पाणी जर त्याला असलं किंवा पाणी काही लोक टाकतात सुद्धा तर त्याने ती भाजी ना गिळगिळीत होते। त्यामुळे भेंडी कधी पण चिरायच्या अगोदर तुम्ही घेता तेव्हा तुम्ही त्यांना धुवून पुसून मग चिरायला घ्या। मी जिरं मोहरी टाकते। मोहरी टाकते पहिली, टाकते जिरं, आता कांदा आणि टोमॅटो टाकते। चांगलं लाल करून घ्यायचा कांदा। टोमॅटो पण नरम झाला पाहिजे। आपला कांदा टोमॅटो चांगला परतून झालाय। त्यामध्ये मी टाकणार आहे हळद, थोडासा गरम मसाला पावडर म्हणजे, आणि जे मी तुम्हाला बोलले होते ना खोबऱ्याचं ते वाटप टाकणार आहे, आणि लाल मसाला टाकणार आहे। ते तुम्हाला जेवढा तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या। आता हे चांगलं परतून घ्यायचं। गॅस थोडा कमी करते मी। हे पूर्ण असं एकजीव होईपर्यंत एकत्र पूर्ण झालं पाहिजे ते ग्रेव्ही, त्याची एक चटणी अशी झाली पाहिजे। आता आपली चटणी चांगली बनवून झाली आहे एकत्र। आता मी भेंडी टाकते। आता मीठ टाकते। चांगलं एकत्र करून घ्यायचं। आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे। 5-6 मिनिटांनी ठेवायचं। भेंड्याला काही वेळ लागत नाही, ती वाफेवर पटकन शिजतात। मी झाकण ठेवते 5-6 मिनिटं। मी वरती पाणी वगैरेही काही टाकत नाही आहे आता, कारण मग ते पाणी आतमध्ये उतरलं ना भेंड्यामध्ये, मग ती भेंडी अशी गिळगिळीत होणार, ती अशी सुट्टी सुट्टी भाजी नाही होणार। मी ते झाकणामध्ये पाणी नाही टाकते।
बघूया आता आपली भेंडी शिजलेत का. आपली भेंड्याची भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करते आणि मी ते डिशमध्ये काढून घेते. आपली भेंड्याची भाजी आणि चपाती तयार आहे. धन्यवाद. तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात. जर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला बेलचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. मस्त खा, मी स्वस्त रहा. धन्यवाद.